कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई समोर आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूवर मोठा घाव घातलाय। या कारवाईत तब्बल 1,64,06,220 रुपयाची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक असा एकूण 1,79,06,220 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही धाडसी मोहीम यशस्वीरित्या पार केली। गोपनीय माहितीच्या आधारे नेरले ते बांबोडे मार्गावर सापळा रचण्यात आला। शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथे संशयित ट्रक अडवण्यात आला। झडती दरम्यान ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स आढळून आले। यावेळी ट्रक चालक संतोष बंडू पेटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले। प्राथमिक चौकशीत ही वाहतूक असीम अब्दुल्ला शेख यांच्या सांगण्यावरून होत असल्याची माहिती समोर आली आहे। सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या कारवाईमुळे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। कोल्हापूर पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गोवा राज्यातून कोल्हापूर मार्गे इतर राज्यांमध्ये गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणावर लपून छपून जात असते। याबाबत माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार सर यांनी LCBच्या पथकांना आदेश दिलेले होते की अशी जी गोवा बनावटीची दारू वाहतूक होती त्याच्यावर पकडून कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिलेले होते। तर त्या अनुषंगाने आपण LCBची विविध पथकं नेमलेली होती। त्यापैकी सागर वाघ आणि PSI शेष मोरे यांच्या पथकातील सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की एक MH 2756 क्रमांकाचा ट्रक हा गोवा बनावटीची दारू घेऊन मलकापूर मार्गे कराड मार्गे मध्य प्रदेश येथे जाणार आहे। ती माहिती मिळाल्यावर आपण या टीमनं सापळा रचला। त्या ट्रकला आपण पकडलं। संतोष पेटकर नावाचा त्याच्यावर चालक होता, त्याला आपण ताब्यात घेतलं। ट्रक उघडून पाहिला असता सनकिक आणि गोवा या दोन ब्रँडची साधारण 1,64,00,000 रुपयाची दारू त्या ट्रकमध्ये मिळून आली आहे। तसेच 15 लाखाचा ट्रक असा एकूण 1,79,00,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि शाहूवाडी पोलीस ठाणे येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढील तपास करीत आहोत। ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी।